गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या इयत्ता 7वीच्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मुलांनो, आजच्या तासाला आपण व्याकरणाची उजळणी करणार आहोत. म्हणजेच इयत्ता 6वीमध्ये तुम्ही नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण हे अभ्यासलं आहे. म्हणजेच विकारी शब्द अभ्यासले, बरोबर? तर आजच्या तासाला आपण थोडक्यात व्याकरणाची उजळणी करणार आहोत. ओके मुलांनो, शब्दांच्या जातीचे 2 प्रकार पडतात. विकारी शब्द, अविकारी शब्द. किती प्रकार पडतात मुलांनो? 2 प्रकार, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. तर विकारी शब्द बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. काय बरं आहेत विकारी शब्दाचे प्रकार? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी शब्दामध्ये बघा मुलांनो, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयानवी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. अविकारी शब्दामध्ये किती प्रकार आहेत? 4. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयानवी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. समजलं मुलांनो? तर आज आपण विकारी शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्यांची उजळणी करणार आहोत. कोणती बरं उजळणी करणार आहोत आपण? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. ओके. प्रथम आपण नाम म्हणजे काय ते बघूया. जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. किंवा व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात. मुलांनो, नाम म्हणजे काय? जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्याला काय म्हणतात? नाम असे म्हणतात. आणि त्याची दुसरी अशी व्याख्या आहे की व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा मुलांनो, मोर, गणेश, स्वरा, मोगरा, चेंडू, लाडू, हिमालय, गंगा, बहीण, राक्षस, नम्रता, आनंद इत्यादी. मुलांनो, तुम्हाला नाऊन म्हणजे काय ते माहीतच आहे, बरोबर? तर ह्या नामाचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात मुलांनो? 3 प्रकार. कोणते प्रकार आहेत बरं ते? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. किती नामं आहेत? किती नामाचे प्रकार आहेत मुलांनो? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. तर आता आपण सामान्य नाम म्हणजे काय ते बघूया. सामान्य नाम म्हणजे कॉमन नाऊन. सामान्य नाम म्हणजे काय? कॉमन नाऊन. आपण एखाद्या व्यक्तीला ज्या नावाने ओळखतो ते त्या वस्तूचे सामान्य नाम होय. आपण एखाद्या व्यक्तीला ओळखतो, ज्या नावाने ओळखतो ते काय असते? त्या वस्तूचे सामान्य नाम असते. म्हणजेच बघा मुलांनो, उदाहरणार्थ मुलगा, शाळा, नदी, कळप, प्राणी, पक्षी, फूल, पर्वत, डोंगर, मुलगी. आणि त्याचीच काही उदाहरणे बघा खाली. मला किल्ले पाहायला आवडतात. आता तिकडे किल्ल्याचं नाव आहे का? नाही. तर किल्ले म्हणजे खूप सारे किल्ले असे. म्हणजे असं नाही आहे की रायगड किल्ला आहे, प्रतापगड आहे, असं आहे का तिकडे? नाही. तर मला किल्ले पाहायला आवडतात. दुसरं बघा, मुले शाळेत आली. आता तिकडे असं नाही लिहिलं आहे की प्रत्येक मुलाचं नाव घेऊन लिहिलं आहे का? नाही. तर मुले शाळेत ही दोन्ही काय झाली? नाऊनच आहेत, सामान्य नामच आहेत. मुले शाळेत आली. बागेत फुले आहेत. बाग आणि फुले ही दोन्ही काय आहेत? नाम आहेत. ती कोणत्या प्रकारामध्ये जातात? नामाच्या सामान्य नामामध्ये जातात. समोर डोंगर आहे. डोंगर हे काय झालं? नाम झालं. ते कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये जाते मुलांनो? सामान्य नामामध्ये.
मुलांना तुम्हाला समजलं सामान्य नाम कशाला म्हणतात? मुलगा, शाळा, नदी, कळप, प्राणी, पक्षी, फूल, पर्वत, डोंगर, मुलगी ह्यांना काय म्हणतात? सामान्य नाम. म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीला ज्या नावाने ओळखतो ते त्या वस्तूचे सामान्य नाम असते. मुलांना समजलं तुम्हाला हे? आता आपण पुढे बघूया. विशेष नाम. नामाचा दुसरा प्रकार कोणता आहे? विशेष नाम. तर त्या विशेष नामाची व्याख्या बघा. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम म्हणतात. काय आहे व्याख्या बरं? ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम म्हणतात. विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन. एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या ठेवलेल्या नावास विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा मुलांनो, समीर, नेत्रा, हिमालय, गंगा, भारत, समता विद्यालय, वाघ, डोंगर म्हणजे असे जे प्रॉपर नाउन असतात त्याला काय म्हणतात? विशेष नाम असं म्हणतात. बघा, शब्बीर खाली बसला, ह्यामध्ये कोणतं नाम आहे? शब्बीर. ते कोणत्या प्रकारामध्ये जाते मुलांनो? विशेष नामामध्ये जाते. त्यानंतर दुसरं आहे मांजर दूध पिते, ह्यामध्ये कोणतं नाम आहे? मांजर आहे. आता मांजर दूध पिते हे कशामध्ये जाते? कोणत्या नामाचा प्रकार आहे तो? विशेष नामाचा प्रकार आहे. मी महाराष्ट्र राज्यात राहतो, ह्यामध्ये नाम कोणतं आहे? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र हे कशामध्ये, कोणत्या प्रकारामध्ये जाते? नामाच्या विशेष नामाच्या प्रकारामध्ये जाते. मला पुरंदर किल्ला आवडतो. पुरंदर हे काय झालं? नाम झालं, बरोबर. ते कोणतं नाम आहे? विशेष नाम. आता मुलांनो, इकडे जर किल्ला असता तर ते कशामध्ये गेलं असतं? सामान्य नामामध्ये गेलं असतं. पण इकडे आता आपल्याला विशेष नाम, पुरंदर हे कशामध्ये जाते? विशेष नामाच्या प्रकारामध्ये. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या ठेवलेल्या नामास काय म्हणतात? विशेष नाम असे म्हणतात. मुलांनो, तुम्हाला हे समजलं? आता आपण पुढचा प्रकार बघूया. भाववाचक नाम. ज्या शब्दाने आपल्याला एखाद्या गोष्टीची स्थिती, भावना किंवा गुण यांची माहिती मिळते त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नाम म्हणजेच काय मुलांनो? ज्या शब्दाने आपल्याला एखाद्या गोष्टीची स्थिती, भावना किंवा गुण यांची माहिती मिळते त्यास काय म्हणतात? भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा मुलांनो, धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, दान, वेडेपणा इत्यादी. बालपणापासून लोकमान्य टिळकांजवळ धैर्य होते, ह्यामधलं नाम कोणतं आहे? धैर्य. ते कोणत्या प्रकारात जातं मुलांनो? भाववाचक नामामध्ये जातं. प्रामाणिकपणा हा शिकवला जात नाही. प्रामाणिकपणा हे काय आहे मुलांनो? नाम आहे. ते कोणत्या प्रकारात जातं? भाववाचक नामामध्ये. लहान मुलांच्या प्रत्येक प्रश्नात नाविन्य असते. नाविन्य म्हणजे नाम आहे, बरोबर. ते कोणत्या प्रकारात जातं मुलांनो? भाववाचक नामामध्ये जातं. तर मुलांनो, तुम्हाला हे समजलं भाववाचक नाम म्हणजे काय? ओके, आता आपण पुढे बघूया. मुलांनो, पुढचा प्रकार आहे सर्वनाम. काय आहे? सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरलेला त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय. किंवा मुलांनो, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे प्रत्येक वेळी मुलांनो आपण नाम लिहत नाही की रमेश शाळेत गेला, रमेश शाळेतून घरी आला, रमेशने अभ्यास केला असं लिहितो का आपण? नाही. तर रमेश शाळेत गेला, तो शाळेतून घरी आला, त्याने शाळेचा अभ्यास पूर्ण केला. म्हणजे तो, त्याने हे काय वापरली आपण? नामाऐवजी सर्वनाम वापरली. ती कोणकोणती सर्वनामे वापरली जातात ती बघा. मी, तू, तो, हा, जो, आम्ही, त्या, हे, ह्या, जो,
ज्या, जी, तुम्ही, तिला, त्याला, त्यांच्या, त्याच्या इत्यादी या शब्दांना काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मुलांनो, ह्या सर्वनामाचे सुद्धा प्रकार आहेत. ते किती प्रकार आहेत बघा? 6 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत बघा? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. किती प्रकार आहेत मुलांनो? 6 आहेत. कोणकोणते आहेत बघा? बोला सगळ्यांनी. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. मुलांनो, तुम्हाला हे समजलं? आता आपण पुढे बघूया. मुलांनो, पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, बरोबर? ह्याचे सुद्धा मुलांनो 3 वर्ग पडतात. किती वर्ग पडतात? 3 वर्ग. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 वर्ग पडतात. म्हणजे बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूचे 3 वर्ग पडतात. आता आपण बघूया पुरुषवाचक सर्वनामामधील पहिला वर्ग कोणता आहे? तर पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामामधील पहिला वर्ग कोणता आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः. बरोबर? आता आपण काही ह्याची वाक्य बघूया. सुट्टीत मी मामाकडे गेलो होतो. मी हे काय झालं? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आम्ही पुण्याला जाणार आहोत. आम्ही हे काय झालं? म्हणजे आपण पण स्वतः त्याच्यामध्ये आलो, बोलणारा व्यक्ती पण त्यामध्ये आला, म्हणजेच हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आपण सिनेमा पाहायला जाऊ, म्हणजे आपण ज्याच्याशी बोलतो त्यामध्ये आपलासुद्धा आपण स्वतः पण त्यांच्याशी बोलत आहोत, म्हणजेच आपण सिनेमा पाहायला जाऊया, त्यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम येतं. मी स्वतः हे सुद्धा काय झालं? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता आपण बघूया द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्यास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण, स्वतः. आता ह्याची पण आपण उदाहरणे बघूया. तू सुट्टीत कुठे जाणार? तुला नाही जमणार. तुम्ही काय करत आहात? तुम्ही स्वतः इकडे येऊन घ्या. म्हणजे ही झाली द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे. आता मुलांनो, तिसरं बघूया तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असतात. त्यामध्ये तो, ती, ते, त्या असतात. ह्याची पण उदाहरणे बघा. तो मुंबईला जाणार आहे. ती उद्या येणार आहे. ते माझ्याशी बोलतील. त्या मुलांना बोलवून घ्या. ही काय झाली मुलांनो? तृतीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे झाली. म्हणजेच आपण काय काय शिकलो? आता आपण सर्वनामाचे प्रकार. त्यामधला पहिला प्रकार कोणता होता मुलांनो? पुरुषवाचक सर्वनाम, बरोबर? त्यामध्ये पण किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तुम्हाला हे समजलं? ओके. आता आपण पुढचा प्रकार बघूया. सर्वनामाचा दुसरा प्रकार आहे मुलांनो दर्शक सर्वनाम. ह्याची व्याख्या बघा. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते. ह्याची उदाहरणे बघूया आपण. ही माझी टोपी आहे. हा हिमालय पर्वत आहे. ती माझी शाळा आहे. ते घर रमेशचे आहे. हे पेन तन्मयचे आहे. मुलांनो,
ह्यामध्ये जेव्हा आपण जवळची वस्तू दाखवतो तेव्हा आपण कोणकोणती सर्वनामे वापरतो? ही, हा, ती असं म्हणतो, बरोबर. आणि जेव्हा दूरचं आपल्याला दाखवायचं असते तेव्हा आपण सांगतो ते, तो असं म्हणतो की नाही, त्याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजेच जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आता पुढे बघा संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनामामध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे म्हणतात. जो, जी, जे, ज्या. उदाहरणार्थ, जो चढतो तोच पडतो, जे चमकते ते सोने नसते. मुलांना तुम्हाला हे समजलं? ओके. आता पुढचा प्रकार बघा, प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. उदाहरणार्थ, कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी. म्हणजे जिकडे क्वेश्चन विचारला जातो ते प्रश्नार्थक सर्वनाम असते. बघा, कोण बोलतो तिकडे. कोण बोलतो तिकडे प्रश्न विचारला आहे. तुला काय हवे. तुला काय, काय हे काय झालं? सर्वनाम. कोणता सर्वनामाचा प्रकार आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. कोणाला विचारून आत आलास, हा कोणता प्रकार झाला? कोणाला? प्रश्नार्थक सर्वनाम. कोणी तुला पाठविले, हा पण कशामध्ये जातो? प्रश्नार्थक सर्वनामामध्ये जातो. पुढचा प्रकार बघा मुलांनो, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. ह्याची उदाहरणं बघूया. कोणी कोणास हसू नये. त्या पेटीत काय आहे ते सांग. कोणीही यावे, कोणी जावे. कोण ही गर्दी. म्हणजेच मुलांनो, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम मध्ये कोण, काही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. पुढचं बघा मुलांनो, प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम किंवा स्वतःवाचक सर्वनाम. ह्यामध्ये आपण ह्या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. ह्याचं उदाहरण बघा मुलांनो, मी स्वतः त्याला पाहिले. तो आपण होऊन माझ्याकडे आला. तुम्ही स्वतःला काय समजता. तू स्वतः मोटार चालवशील का. ही कशाची उदाहरणे आहेत मुलांनो? आत्मवाचक सर्वनामाची. म्हणजे आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. तर मुलांनो, तुम्हाला सर्वनामाचे प्रकार समजले? ओके. मुलांनो, आता आपण बघणार आहोत विशेषण. बघा, मी काही शब्द वाचते. चांगली मुले, हिरवे रान, त्याची पिशवी, काळा कुत्रा, 5 टोप्या, खूप लोक. मुलांनो बघा, मुले, रान, पिशवी, कुत्रा, टोप्या, लोक ही काय झाली? नाम झाली, बरोबर. चांगली मुले, हिरवे रान, त्याची पिशवी, काळा कुत्रा, 5 टोप्या, खूप लोक. हे तुम्ही ऐकलं मुलांनो. आता पुढे बघा, टोप्या हे काय आहे? नाम झालं, बरोबर. आता ह्या नामाला अधिक माहिती देणारा शब्द बघा कोणता आहे? काळ्या टोप्या. काळ्या हे काय झालं आहे मुलांनो? त्या नामाबद्दल तो आपल्याला विशेष माहिती देत आहे, बरोबर. तसंच पुढे बघा, लोकरीच्या काळ्या टोप्या. म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती कोणत्या शब्दामुळे मिळत आहे आपल्याला? लोकरीच्या काळ्या. म्हणजेच ह्याला काय म्हणतात? नामाबद्दल जो विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात.
म्हणजेच मुलांना दुसरी डेफिनेशन बघा काय आहे. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण होय. म्हणजे नाम असते किंवा सर्वनाम असते त्याबद्दल विशेष माहिती जेव्हा सांगितली जाते ज्या शब्दाने ते काय असते, विशेषण असते. आता मुलांनो, ह्या विशेषणाचे सुद्धा प्रकार आहेत. किती प्रकार आहेत मुलांनो? 3 प्रकार. किती प्रकार आहेत? 3 प्रकार. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. आता मुलांनो, गुणविशेषण म्हणजेच गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण. किती प्रकार आहेत मुलांनो विशेषणाचे? 3 प्रकार. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. प्रथम आपण गुणविशेषण म्हणजे काय ते बघूया. ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, मोठी मुले, आंबट बोरे, पिकलेला आंबा, म्हातारी माणसे, हिरवे रान, शुभ्र ससा, निळे आकाश. मुलांनो, यामध्ये मोठी, आंबट, पिकलेला, म्हातारी, हिरवे, शुभ्र, निळे हे जे शब्द आहेत ह्या शब्दांनी नामांचा विशेष असा गुण दाखवला आहे. त्यामुळे हे शब्द गुणविशेषण आहेत. मुलांनो, गुणविशेषण म्हणजे समजलं तुम्हाला? ओके. आता आपण पुढे बघूया. संख्या विशेषण. ह्यामध्ये ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, पहिला वर्ग, 8वी इयत्ता, 10 पट रुपये, पुष्कळ लोक, काही मुले. ह्यामध्ये मुलांनो, पहिला, 8वी, 10 पट, पुष्कळ, काही या शब्दांनी आपल्याला नामाची संख्या कळलेली आहे. त्यामुळे हे संख्यावाचक विशेषण आहेत. पुढे आहे मुलांनो सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून बनविलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. ह्यामध्ये उदाहरणार्थ, हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक, तिच्या साड्या, कोणता गाव. हा, तो, माझे, तिच्या, कोणता हे शब्द मूळचे सर्वनामे आहेत. सर्वनाम हे नामाऐवजी येत असते, पण वरील शब्दात सर्वनामांच्या पुढे ही नामे आली आहेत. ती आता सर्वनामे राहिली नसून ती त्याच्यापुढे असलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणजेच ती विशेषणाचं कार्य करतात. सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. तर मुलांनो, तुम्हाला विशेषण आणि विशेषणाचे प्रकार समजले? ओके. पुढचा प्रकार आहे मुलांनो क्रियापद. बघा, मी काही वाक्य वाचते. गाय दूध देते, मुलांनी खरे बोलावे, आमच्या संघाने ढाल जिंकली, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. या वाक्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द पहा. देते, बोलावे, जिंकली, करतो हे शब्द क्रिया दाखवतात. देते या शब्दात देण्याची क्रिया आहे. बोलावे या शब्दात बोलण्याची क्रिया आहे. जिंकली या शब्दात जिंकण्याची क्रिया आहे. आणि करतो या शब्दात करण्याची क्रिया आहे. आणि हे शब्द आहेत जे देते, बोलावे, जिंकली, करतो हे शब्द त्या वाक्याचे अर्थ पूर्ण करतात, म्हणजेच कंप्लीट सेंटेन्स होते. जर गाय दूध असं आपल्याला दिलं तर आपल्याला काही समजते का? नाही. गाय दूध देते, देते ह्या शब्दामुळे ते वाक्य पूर्ण झालं आहे, म्हणजे त्या वाक्याला अर्थ प्राप्त झाला आहे. म्हणूनच ही वाक्य काय असतात? क्रियापद. म्हणजे वाक्याला अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. मुलांनो, क्रिया म्हणजे समजलं, आपण खातो, पितो, उठतो, बसतो, हसतो, रडतो, ही सगळी काय झाली आहेत? क्रिया झाली आहेत. तर मुलांनो, क्रियापद म्हणजे तुम्हाला समजलं? ओके. तर मुलांनो, आज आपण कोणती उजळणी केली? तर नाम,
सर्वनाम, विशेषण, क्रियापद या विकारी शब्दांची आज आपण थोडक्यात उजळणी केली, बरोबर? तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक यू.